कशी लिवणार आहेस? ते म्हणले मुंबई पुण्याला ते निघाले नाक बसवायचं रबलाच ते करून आणायचे म्हणले. गाडी केली मुंबई पुण्याला गेली, मुंबईला मोठ्या दवाखान्यामध्ये आणि सुंदर अशा प्रकारचं नाकेल नाक करून आणलं बघा, जशाला तस. आणि सुंदर सोनाराकडे जाऊन सुंदर अशी नथनी तयार करून घेतली महाराज. आणि नथनी तयार केली, नाकामध्ये नथनी घातलेली आहे. आणि मग आता ती दाखवायची कोणाला तरी. आता ते कोणीतरी बघल्याशिवाय समाधान वाटत नाही. आता कोणाला दाखवू ग माय, कोणाला दाखवू ग माय. सगळ्या बायाच्या घरी जाऊ लागली. माय अक्का कशी आहेस, बरी आहेस? तिचंही लक्ष गेलं नाही तिच्या नाकाकडे. ही माय कोणीच विचार नसले बाई. वाटमध्ये कुत्र बसलं होतं, त्या कुत्र्याच्या पायावर हिचा पाय पडला. कोणी केलं? केवढ्याला नाही बापू, 6,000 रुपये ग्रामाची आहे म्हणली कुत्र्याला. इकून तिकून बाजारात गेली. बाजारात आज मंगळवारच आहे की, आज बाजारात गेल्याबरोबर आता नीट भाजीपाला काय घ्यावं, मिरच्याच्या बाजारात गेली. लाल सुरूप मिरच्या महाराज. मामा मिरच्या कशा काय दिल्या म्हणून हे मिरच्या घेतली ना अशी खाली ठेवू लागली. त्या मिरच्याचा धुरळा उठला आणि ते धुरळा हिच्या नाकात शिरला. आणि काय बघता मजाकड, नाका सहित नथनी मिरच्याच्या ढिगाऱ्यात घुसली. फजिती झाली महाराज. आमच्याकडे कोणतीही वस्तू घेतली आम्हाला दाखवण्याची सवय. तसा सत्राजित मणी, सत्राजित नावाचा त्यानं काय केलं, आपल्या गळ्यामध्ये मणी घातलेला आहे. भगवान कृष्णांनी सांगितलं हा समंतक मणी आहे.